कोणाच्या प्रयत्नाने किंवा इच्छेने का होईना आई जर सुखरूप असतील आणि सापडल्या असतील तर मी खूप आनंदी आहे. आई भिराईच्या कृपेमुळे आज कामिनी देवी पुन्हा जिवंत झाल्या आहेत. आता आई भिराईच्या इच्छेप्रमाणे काशीची जलसमाधी व्हायलाच हवी. लोको, गेल्या वेळी काशीची जलसमाधी जेव्हा ठरली होती तेव्हा त्या मोहिते कुटुंबानं गृहमंत्र्यांच्याकडे तक्रार करून ती उधळून लावली. धर्माची पर्वा नाही. तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती अशी आहे की येत्या निवडणुकीत मोहितेंना मतदान करू नका. सुदेश थांब. मला जरा तुझ्याशी बोलायचं. बोला. काल रात्री तू शुद्धीत नव्हता असल्यामुळे काय तमाशा केला असतो तुझ्या लक्षात नसेलच. नाही, मी कितीही दारू प्यालेलो असलो तरी सुद्धा मला सगळं चांगलंच आठवतंय. तुझ्या वागण्याची लाज वाटत नाही का तुला? अब्रूची चाड असलेल्या माणसांचं घर आहे. माहिती आहे मला. या घरामध्ये कसं राहायचं, मोठ्या माणसांची काय बोलायचं याचं ताळतंत्र नसलेल्या माणसाला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. पण तुम्हाला जरी वाटत असतं ना मी या घरात राहू नये तरी तुम्ही मला या घराबाहेर काढू शकत नाही. मी तुला घराबाहेर काढू शकतो. गैरसमज आहे तुमचा. कारण हे घर तुम्ही तुमच्या पैशांनी विकत घेतलेलं नाहीये. हे आपलं वडिलोपार्जित घर आहे. त्यामुळे या घरावर माझा सुद्धा हक्क आहे. त्यामुळे तुम्हाला जरी वाटत असतं ना की मी या घरात राहू नये तरी सुद्धा मी या घरातच राहणार. सुदेश, अरे काय बोलतोस? तू मध्ये बोलू नका. कामिनी वहिनी आल्या. काय म्हणताय? पण मला अजिबात असं वाटत नाही की बाप्पाजींनी त्यांना जिवंत केलं. शेवटी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलाच ना. बाप्पाजींचा असं ना तसा त्याला विजयच म्हणावा लागेल. मूर्ख मूर्ख लोक आहेत गावातले. हे दोघे जण एकत्र झाले आणि कामिनी वहिनींना जिवंत करण्याचं नाटक करून पुन्हा काशीच्या जलसमाधीचा घाट घातलाय यांनी. कारण बाप्पाजी जर त्या खुर्चीवर बसला तर आज एका काशीला जलसमाधी घ्यावी लागते, उद्या कित्येक काशी जलसमाधी घेताना दिसते. हा बाप्पाजी खूप हुशार आहे. काशीचा काटा काढण्यासाठी त्यांनी कामिनी वहिनींना. काशी आली ना की एका कोऱ्या कागदावर तिची सही घेते. मजकूर काय आपण नंतरही लिहू शकतो. आणि गावात दुपारी एकदा का शांतता झाली ना की कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त मी तिला काळ्या डोहाकडे पाठवते. ती इथून निघाली की आपण तिच्या मागून जायचं आणि तिला धक्का देऊन जलसमाधी द्यायची. तिथल्या नदीत एका बाईचं प्रेत सापडलं. प्रेताच्या अंगावर हे दागिने होते. प्रेत ओळखण्याच्या स्थितीत नाही असे. आपल्या घरातली सगळी भांडी काढ. जेला घासायला हे लवकर लवकर हातावर खालीन बघे. नाचणार नाही म्हणते काय? नाच.